दर एकादशीच्या थोडस आपण जो विचार विनिमय करतो ना, त्या एकादशीचं महात्म्य आपण पाहतो रोज, म्हणजे दर एकादशीला, आणि थोडस संतांचं काय विचार आहेत ते आपण ऐकतो आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचं आपण ठरवतो. प्रत्यक्ष लगेच तसं होणं याला वेळ लागेल, परंतु निदान निश्चय ही पहिली पायरी आहे. मनामध्ये तो संकल्प येणे हेच मोठा अवघड आहे, की अशी इच्छा होणं. संकल्प आणि सिद्धी, सुरुवात आहे संकल्पापासून आणि शेवट सिद्धीपाशी होतो. पण संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये परमेश्वराची इच्छा अवलंबून असते. त्याच्या जर मनात असेल तर आपल्याकडनं योग्य अशा प्रकारची सेवा घडेल, आपल्याकडनं योग्य अशा प्रकारचं आचरण होईल आणि धर्मशील असं राहून आपण योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकतो. आपण दर एकादशीला जी कथा पाहतो त्यानुसार आज आहे इंदिरा एकादशी. या एकादशीचं वैशिष्ट्य इतर एकादशांपेक्षा ही थोडी वेगळी आहे. कायचं कारण ही पितृपक्षात येणारी एकादशी आहे आणि त्यामुळं पितरांच्या सुखासाठी, पितरांच्या मोक्षासाठी, त्यांच्या शांतीसाठी ही एकादशी करणं आवश्यक आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. की ज्यांना असं वाटतं की आपल्या पितरांना संतोष व्हावा आणि त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, तर त्यांनी ही एकादशी करावी. त्यामुळे त्यांच्या पितरांना संतोष होईल. खूप 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 वर्षापूर्वी इंद्रसेन नावाचा राजा होता आणि महिष्मती नावाची त्याची नगरी होती आणि अतिशय सत्परायण चांगला राजा होता तो. धर्मशीलतेने, न्यायबुद्धीने तो आपलं राज्य चालवत होता. त्यामुळे सगळे सुखात होते, आनंदात होते, धनधान्य भरपूर होतं, कुणाला दुःख असं नव्हतं आणि ज्या काय अडीअडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी राजा अतिशय तत्पर होता. त्यामुळे सगळेजण समाधानात होते. एके दिवशी दरबारामध्ये इंद्रसेन बसलेला असताना त्याचे मंत्रीगण, काय नगरामधले लोक, तर अचानक त्या ठिकाणी नारद मुनींनी प्रवेश केला दरबारामध्ये आणि त्यांनी आदर सत्कार, आता एवढे मोठे मुनी आलेले आहेत तर त्यांनी त्यांचं खूप आदरातिथ्य केलं, त्यांचा यथोचित सन्मान केला, त्यांना काय हवं नको विचारलं आणि शेवटी असा प्रश्न विचारला की आपण आत्ता कुठून आला आहात आणि नेमकं तुम्ही आज माझ्याकडे काही ठरवून आलायत का योगायोगानं या ठिकाणी आलाय? ते नाही, ते म्हणाले मी ठरवून आलोय आणि मी यमलोकातून आलोय. मी जे सर्वत्र संचार करत असतो सारखा, तर मी स्वर्गात, पृथ्वीवर, यमलोकात जसं माझं चित्त सांगेल त्याप्रमाणे मी जातो. तर यमलोकातून मी आलोय. यमराजांनी माझा तुझ्याप्रमाणेच अतिशय आदरातिथ्य केलं, सन्मान केला. पण त्या यमलोकातून निघताना मला तुझ्या वडिलांची गाठ पडली आणि ते नरकामध्ये आहेत, तर त्यांचा निरोप सांगायसाठी मी तुझ्याकडे जाणीवपूर्वक आलोय, योगायोगाने आलेलो नाही. राजाला मोठं वाईट आश्चर्य वाटतं की वडील सुद्धा माझे अतिशय धर्मशील होते आणि त्यांनी खूप न्यायाने राज्य चालवलं, सत्य मार्गाचे अनुयायी होते आणि ते नरकात का गेले असतील, यमलोकात त्यांना जागा का मिळाली असेल? तर तो हा प्रश्न नारदांना विचारतो की माझे वडील सुद्धा जास्तीत जास्त चांगलं वर्तन करत होते आणि चांगलं राज्य चालवत होते, मग चांगलं वागल्यानंतर त्यांना सद्गती प्राप्त होण्याऐवजी ते तिथं कसे काय गेले? तर नारद त्याला असं सांगतात की तुझे वडील सुद्धा अतिशय धर्मप्रिय आणि सद्वर्तनी होते, याच्यात काहीच शंका नाही. तुझ्यासारखंच त्यांचं राज्य आहे, त्यांनी खूप चांगलं चालवलं. परंतु एकदा त्यांच्या हातून ही जी एकादशी आहे ती मोडल्याचं पातक घडलं. इंदिरा एकादशी त्यांच्या हातनं मोडली आणि त्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून यमलोकात जावं लागलं. तो म्हणतो अरे बापरे, मग आता काय करू मी?
तर तो म्हणतो पितरांच्या उद्धारासाठी असलेली एकमेव एवढी एकादशी आहे. तर ती तू जर नीट अगदी मनोभावे त्याचं व्रत आचरण केलं तर त्यांना तुझ्या पुण्यामुळे आणि तुझ्या इच्छेमुळे, तुझ्या संकल्पामुळे, कारण तू एकादशी करशील त्याला संकल्प सोडशील, त्याला तू तसं सांग की माझे वडील, माझे जर पूर्वज जे कोणी नरकात आहेत तर त्यांना सद्गती प्राप्त होऊ दे, ह्या संकल्पाने तू एकादशी कर, म्हणजे त्यांना पुन्हा स्वर्गलोकी जागा मिळेल. मग त्याप्रमाणे तो ही एकादशीचं पालन करतो. आणि व्रताप्रमाणे कसं आहे, एक दशमी, एकादशी, द्वादशी त्याचा संकल्प, नंतर द्वादशीला त्याचं उद्यापन, ह्या आपण एकादशी करतो नाही असं नाही, परंतु एकादशीचे नियम जे आहेत ते काय आपल्याला एवढे माहीत नसतं. आपल्याला एवढं माहिती आपलं एकादशी करायची म्हणजे फक्त ज्वारीचा डबा लांब ठेवायचा आणि साबुदाण्याचं पुढं ओढायचं एवढंच, बाकी काय फरक काय. ठीक आहे, याच्याऐवजी ते, आणि बऱ्याच वेळेला जरा चेंज आपलं रोजच्या डाएटपेक्षा वेगळं काहीतरी, म्हणून आवडीनं एकादशी करणारे लोक आहेत, भगवंताच्या आवडीनं नाही, फराळाच्या आवडीने, की काहीतरी होईल त्या निमित्ताने जरा वेगळं काहीतरी खाऊ. आणि पण त्या एकादशी संकल्पाशिवाय केलेलं कोणतेही कर्म जे आहे ना ते पाहिजे तेवढं फळ प्रदान करत नाही. तुम्हाला अगोदर देवाला सांगावं लागेल की मी ह्या गोष्टीसाठी मी हे व्रत करतोय, लक्षात आलं की नाही, तर त्याची दखल परमेश्वर घेतो. पण दोन त्याच्यात अडचणी आहेत. तुम्ही विना संकल्प एखादी गोष्ट केली तर त्यात काही चूक झाली तर आपण त्याला सांगितलंच नव्हतं, तो म्हणतो ठीक आहे, पण संकल्प करून जर आपल्याकडनं त्याचं नीट पालन झालं नाही तर मात्र त्याचा दोष निर्माण होतो. म्हणून संकल्प रहित अशा भक्तीला सुद्धा संतांनी महात्म्य दिलंय, की थोरवी सांगितली. पण ज्याला इच्छा आहे काहीतरी घडावं तर त्याला संकल्पाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांनी तसा संकल्प करायला पाहिजे, त्यानुसार त्यांनी आचरण आणि ते जे काय संकल्प म्हणजे व्रत असेल ते त्या निष्ठेने करायला पाहिजे. आणि त्याची पूर्ती झाल्यानंतर झालेली सेवा भगवंताला अर्पण करण्यासाठी त्याचं उद्यापन करायला पाहिजे, म्हणजे त्या संकल्पाची पूर्तता करायला पाहिजे. मग ते काम पूर्ण झालं, मग आपण त्याविषयी असणाऱ्या फळाची अपेक्षा करू शकतो. पण संकल्प करून करणं महत्वाचं आहे. एकादशी करणं आणि संकल्पासह एकादशी करणं याच्यामध्ये फरक आहे. आपण जी एकादशी करू ती जर आपण नुसती करत असू किंवा कॅलेंडरमध्ये अगं बापरे उद्या आहे काय एकादशी, बरं आठवण झाली, चला 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 संध्याकाळी जाऊन काहीतरी भगर आणू, साबुदाणा आणू, ही आपली एकादशीच्या म्हणजे संकल्पाची तयारी की काय आणू आणि काय नको. शेंगदाणे ठेवलेत का भाजून, राजगिरा आणलाय का नाही, त्याचे लाडू आहेत का, त्याची काही ना काहीतरी वाड्या तरी आहेत का, वेफर्स लागतील, त्याशिवाय विठ्ठलाला ती एकादशी, कारण तो कुरुम कुरुम आवाज आला त्या आवाजावर तर भगवंत जागा होणार की अरे हा माझा भक्त एकादशी करतो वाटतं. आणि बालाजीचे वेफर्स वगैरे, हा म्हणजे ब्रँडेड वेफर्स, तसे खाजगी तयार होणाऱ्या वेफर्स पेक्षा अशी कंपनीचा शिक्का असलेले वेफर्स, सगळं दर्जेदार एकादशी व्हायला पाहिजे. तर त्या गुडदाणी सुद्धा नाही का खडकेची असली ना तरच त्याला महत्व आहे. साध्या इथं आपल्या हलवाई चौकामध्ये मिळणाऱ्या गुड त्याचं नाही काय, त्याला एवढं भगवंताला ते चांगलं पाहिजे. आपला उपास हा असा ब्रँडेड पाहिजे. तर आपण जे करतोय ना ती संकल्प रहित एकादशी आहे. पण आपण जर दशमीला जेवलो सकाळी, संध्याकाळी संकल्प केला आणि उपवासाला सुरुवात केली आणि द्वादशीला त्याचं उद्यापन देवाला काहीतरी गोडधोड दाखवून मग आपण घेतलं, मग ते एकादशीचं व्रत म्हणजे ते खरं म्हणजे 1.5 दिवसाचा उपास आहे. आपण करतो 1 दिवसाचा, आणि तोही उपास म्हणजे दिवसभर भगवंताचं नामस्मरण किंवा भगवंताचं गायन, भगवंताचं भजन कीर्तन
ह्याच्याकडे आपलं फारसं काही लक्ष नसतं. आपण एकादशी जेव्हा काय रे जे इतर दिवशी चालतं ते खायचं नाही एवढंच आपल्याला माहिती. आणि म्हणून नाही का त्या अशा एकादशा अनेक जरी केल्या काही प्रमाणात त्याचं फळ मिळेल नाही असं नाही, परंतु आपल्याला जे अपेक्षित आहे ते जर घडवायचं असेल तर संकल्पासह एकादशी हा महत्वाचा भाग आहे. तर असू द्या, आता आज तर एकादशी पाऊण एकादशीचा दिवस गेला सुद्धा, पण इथून पुढे आपल्याला लक्षात ठेवता येईल की जर आपल्या पितरांच्या साठी आपल्याला काही करावं वाटत असेल तर परमेश्वराने त्यासाठी आपल्याला एक सोय करून दिली. ह्या एकादशीचं फळ जे आहे ना ते आपल्यापेक्षा आपल्या पितरांना आहे. म्हणून ज्याला आपल्याकडनं जे काही पितरांसाठी केलं न जाणाऱ्या गोष्टी असतील तर त्या सगळ्याची भरपाई आपण ह्या इंदिरा एकादशीच्या व्रत पालनाने प्राप्त करून घेऊ शकतो. किंवा माझ्याकडनं दरमहा असणारं श्राद्ध होत नाही, दरवर्षी असणारं श्राद्ध करणं होत नाही, पक्षामध्ये काय होत नाही, नावं सुद्धा आपल्याला माहीत नसतात पूर्वजांची. 3 पिढ्यांची बळच आठवून मग तो गुरुजी आल्यावर तो आज स्वयंपाकघरात वाकून म्हणतो, आजीचं नाव काय होतं ग? ती नाही, इकडची म्हणतो मी, तुझ्याकडची नाही. ते मला ऐकून आमच्याकडच्या आजीचं नाव काय? मग ती म्हणती काहीतरी असंच काहीतरी होतं बा. म्हणजे काय आता आपल्याला त्या पूर्वजांची नावही माहिती नाही, काहीच त्यांची माहिती नसती. 3 पिढ्यांची जबाबदारी आपल्यावर असते, म्हणजे तिघांचा उद्धार. त्याच्या आधीचे जे आहेत ना ते आपल्या आधीच्या पिढ्यांनी करायला पाहिजे होतं. ते त्यांनी केलं असेल तर त्यांना सद्गती मिळेल, नसेल तर राहिलं. परंतु आपल्यावर आजोबा पणजोबा आहे ना, वडील आजोबा पणजोबा, वडील असतील तर काय प्रश्न नाही, काय मग आपण श्राद्ध करायचा प्रश्नच येत नाही. पण वडील आजोबा आणि पणजोबा ह्या तिघांची जबाबदारी तिघांच्या पितरांची जबाबदारी आपल्यावर असते. मग आता ते तिघा वाट पाहत असतात की आपल्याला त्या तिथीला काही ना काहीतरी हा देणार. कारण पितरांचं म्हणजे आपलं 1 वर्ष म्हणजे पितरांचं 1 दिवस आहे, लक्षात आलं की नाही. आणि त्यामुळे दरवर्षी आपण त्यांना ज्याला काहीतरी पिंडदान करू किंवा जे आपल्याला शक्य आहे ते दरवर्षी जे देतो याचा अर्थ पितरांना ते दर दिवशी मिळतं. कारण त्यांना 1 वर्ष म्हणजे 1 दिवस आहे. ते भूक लागल्यावर आपण जशी वाट पाहतो की तिसरी शिट्टी कधी होती आहे ना, झाकण कधी पडतं. शिट्ट्या होतात 5 मिनिटात, पण झाकण पडायला 20 मिनिटं लागतात. शेवटी लागायचं तेवढाच वेळ लागतो. पण सांगण्याचा मुद्दा, पितर असेच बिचारे वाट पाहत असतात की हा मला काहीतरी देणार आणि त्यामुळे माझं भोजन जे आहे ना मला संतुष्टता प्राप्त होईल. तर आपण ते नित्य नियमाने ना, आपण जरी काही पूर्वी काकबळी रोज देण्याची पद्धत होती नाही ना. काकबली हा विधी आहे की घास जो आहे ना, जसा अन्नपूर्ण चुलीला अग्नीला अर्पण करायचा, तसं कावळ्यांना छतावरती छपरावरती किंवा समोर असलेल्या जागेत पूर्वी मोठमोठे वाडे असायचे अंगणामध्ये, तर कावळ्याच्या नावाने रोज अगोदर एक घास भाताचा दिल्याशिवाय पुढचे देव झाले की पितर आणि पितरांचं झाले की मग घरच्यांचं भोजन. इतकी जाणीव लोकांना त्या काळात मध्ये पितरांबाबत जागरूकता होती की त्यांना अस्वस्थ व्हायचे ते की अरे काकबळी राहिला. आता वर्षातून एकदा करायचं म्हटलं तरी आपल्याला असं वाटतं अरे बापरे ते आता कुठं करणार एवढं, मग अनाथाला देऊ, ह्याला देऊ, त्याला देऊ. तुम्ही मला जर म्हणालात की आता तुला भूक लागलीये पण आता काही नाही, ताट घेते मी आणि त्याच्यात 100 रुपयाची नोट ठेवते, तर मी असं म्हणू शकत नाही की ओके काय हरकत नाही मी ती खातो. नो ठीक आहे, खाण्याची गोष्ट नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही इतरांना दिलेलं जे काय 1000 रुपये 5000 रुपये असू द्या, ते सत्कर्म आहे, त्याचे फळ मिळणार. परंतु पितरांसाठी त्याचा काही उपयोग नाही. पैसे आणि नाण्यांचं तुम्ही जसे घास खाता ना त्यातला तशा पद्धतीचाच घास द्यायला पाहिजे.
बऱ्याच जणांची ही गैरसमज होतो की इथं दान देऊ, तिथं दान दिलं, इथं एवढे रुपये दिले, तिथं तेवढे रुपये दिले, आमच्याच्याने काय पितरांचं होत नाही, मी अनाथांना भोजन. ते त्यांना मिळालं, त्या अनाथांना मिळालं, त्यांचा जीव शांत झाला, हे चांगलं आहे. पण हे करत असतानाच एक घास आपल्यातला जो आहे ना तो त्यांना द्यायलाच पाहिजे. हे आपल्यावरती बंधन आहे. लक्षात आलं की नाही? की कारण ते आपले वडील आहेत, आपले आजोबा आहेत, आपले पणजोबा आहेत, आपली आजी आहे, आपली आई आहे, आपली पणजी आहे. हे तुमच्या आधारावरती तिथं जीवन सुखी होणार आहे त्यांचं. आणि त्यामुळे खूप कृतज्ञतापूर्वक त्यांना आपण हे द्यायला पाहिजे. जुन्या काळी वेळ आहे तर खूप मोठे विधी दिवस दिवस श्राद्धाचे कार्य चालत. आता गुरुजी पण असे इन्स्टंट असं पटपट काय असेल ते नाही का, मागं म्हटल्याप्रमाणे 20-20 मॅच असती तसे नाही, ते आले पटपट, परत ते आलेच घड्याळ पहिल्यांदा पाहतात, अजून 4 घरं राहिलीत, अमुक आहे, एवढ्या तिथे आहेत, चला पटपट आधीच तुम्ही तयारी करून ठेवायला पाहिजे. तुम्हाला दरवर्षी माहिती नाही का काय काय लागतं. पण निदान तेवढं तरी निदान काय, ते 15-20 मिनिटं ते म्हणतील तेवढं आपल्यावरती जबाबदारी नाहीये. लक्षात आलं की नाही? गुरुजींनी जर 1 तासाच्या ऐवजी 10 मिनिटात केलं, दोष आपल्याला लागत नाही, कारण आपण गुरुजींना त्याची दक्षिणा देणार आहोत. आणि ज्याला ते दक्षिणा स्वीकार करतात त्याला चांगलं जे काय परिणाम असतील ते त्यांना भोगावे लागतात. कारण आम्हाला काहीच माहिती नाही. गुरुजी सांगतील ती पूर्व दिशा. त्यांनी जर सांगितलं 2 तासाचा विधी, आम्ही 2 तास बसणार. ते जर म्हटले 2 मिनिटाचं आहे श्राद्ध, म्हणजे काय एवढं, असू द्या, आपल्याला तेवढंच फळ मिळणार जेवढं 2 तासाचा विधी केल्यानंतर. जर त्या गुरुजींनी दक्षिणा हातात घेतली की आपण जबाबदारीतून सुटलो. परंतु ते करायला पाहिजे ना, 10 मिनिटाचं का होत नाही. तर आपण हा एक आज संकल्प करूया की इथून पुढे, आजपर्यंत झालं असेल नाही झालं, परंतु इथून पुढे ज्याला पुढचा पितृपक्ष येईल त्यावेळेला तरी मी सावधगिरीने त्या वेळेला त्या तिथीला आठवणीने त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करीन. आणि त्यांना एक घास काहीतरी काय त्यांना किती आहे, आपण नाही का देवाला नैवेद्य दाखवायचा म्हटल्यानंतर ठीक आहे, कारण ते ताट आपल्याला मिळणार आहे म्हणून 2-2, 3-3 पुरणाच्या पोळ्या वगैरे आपण देवाच्या नैवेद्यात ठेवतो. पण पितरांचा नैवेद्य बघा तुम्ही, उगा 1 तुकडा पोळीचा, 1 चमचा भाताचा, कारण ते काय आपण खाऊ पितरांचं आहे, मग कशाला एवढं पोटभर द्यायचं त्यांना. एवढी पोळी केलेली असती, त्याच्यावरच उगा टक टक करून ते चमच्याने उगा शिंतोडा उडवल्यासारखं वरण, चष्मा घातल्यावरच दिसेल असा भात. काय आता आपलेच पितर आहेत, ते होतील तृप्त खायला, काय सांगता येत नाही. कारण त्यांनी ह्याच गोष्टी केलेल्या असतील तर ते म्हणतील ओके, आम्ही जसं केलं तसंच हा चालवतोय परंपरा, धन्य आहेत. तर तसं नाही, त्यांना व्यवस्थिशीर द्या. एक घास व्यवस्थिशीर दिला ना, हा त्यातला भाव महत्वाचा आहे. लक्षात आलं की नाही? छान व्यवस्थिशीर जसं आपण देवाला करतो ना, आज पितर होते म्हणून आपण आहोत. लक्षात आलं की नाही? तर त्यांच्याविषयी आपल्या मनात अपार कृतज्ञता पाहिजे. आणि ती कृतज्ञता आपण ह्या तिथीला साजरी करत असतो. आणि त्यामुळे श्राद्ध विधीला फार महत्व हिंदू धर्मामध्ये आहे. आणि ते सगळ्यांनी प्रामाणिकपणे आणि अधिकाधिक चांगलं करायचं. नाही गुरुजी मिळाले तरी काही नाही, आपण त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत, त्यांच्या नावाने पाणी सोडून आपण एक थोडंसं एका पात्रावळीमध्ये जे काय आपण केलंय त्यातलंच त्यांना थोडं थोडं दिलं आणि वर गच्चीवर नेऊन ठेवलं, नदीमध्ये अर्पण केलं. हा मासे सुद्धा जे आहेत ना त्यांना सुद्धा फार महत्व आहे. जसं कावळ्याला महत्व आहे ना, तसं मासे जर तृप्त झाले जलचर तरी सुद्धा त्यांना सद्गती प्राप्त होते. पण कावळ्याचं विशेष महात्म्य काय, कारण ते आत्मे त्यांच्या रूपाने येतात, त्यांना दिसतं. कावळ्याला संस्कृतमध्ये काय शब्द आहे, एकाक्ष, एकच डोळा आहे त्याला, 2 डोळे नाहीयेत, एकच डोळा आहे. परंतु एक डोळा जरी असला ना तरी त्या डोळ्यामध्ये असलेली इतर कुठल्याही पक्षामध्ये ती क्षमता नाहीये. त्यांना ते आत्मे दिसतात आणि त्यांच्या रूपाने ते घास घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. आणि म्हणून कावळ्याला एवढं महत्व आहे.
लक्षात आलं की नाही, की आपल्याला माहिती आहे पहिलं श्राद्ध कर्म जे आहे ना ते प्रभू रामचंद्रांनी आपल्या दशरथांसाठी केलंय यमुना तीरी. आणि त्यावेळेला अशी ती कथा सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, वाटलं तर मी थोडक्यात परत एकदा सांगतो की श्राद्धासाठी लागणारं साहित्य वनवासात आहेत ते आहे ना, तर साहित्य नाही ना, म्हणून रामचंद्र असं म्हणाले सीतेला की मी श्राद्धासाठी लागणारं साहित्य घेऊन येतो, तोपर्यंत तू इथंच किनाऱ्यावरती बस. ती म्हणली म्हणजे यमुनेच्या काठी बस. ती बसली. आता बसली, वेळ होऊन गेली, रामाला लागणारं साहित्य मिळेना, म्हणजे जंगलामधनं शोधून आणायचं. 12ची वेळ होऊन गेली. असं सांगतात की दशरथाचा हात वर आला नदीतून. ती म्हणजे तिला ती चिंताक्रांत झाली की अरे अरे हे तर पितर तर रेडी आहेत आणि आपलं का अजून काहीच नाहीये, पाकसिद्धी नाही, काय साहित्यच नाही अजून. पण त्या हातवर आल्यावर तर म्हणलं मी वाट पाहतोय, लवकर लवकर, मी अतिशय भुकेजलेलो आहे. असं म्हणल्यानंतर नाही का ती म्हणली अहो अजून काय सिद्धता नाही झालेली. तर म्हणलं मग यमुनेच्या तीरी जी काय वाळू आहे ती दे माझ्या हातात, मी त्यांनी संतुष्ट होईल, पण माझी वेळ, मला आता जास्त वेळ थांबता नाही येणार. आणि म्हणून तिने यमुना काठची वाळू दिली आणि तृप्त होऊन दशरथाचा हात जो आहे ना तो यमुनेत गेला, विसर्जित झाला तो. आणि थोड्या वेळाने राम आले, प्रभू रामचंद्र. म्हणले सीतामाई चला 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 चला, आपल्याला ते हे करायचं आहे ना श्राद्ध. ते म्हणले नाही, येऊन गेले दशरथ आणि त्यांचं यथासांग श्राद्ध झालं, मी केलं ते. तर यथासांग साहित्य तर माझ्याजवळ आहे आणि तू तर म्हणते यथासांग झालं. ते म्हणली तुम्हाला खोटं वाटत असेल तर विचारा, तुम्ही यमुना नदीला विचारा किंवा दुसरे जे काय आहेत ज्यांनी हे दृश्य पाहिलंय त्यांना विचारा. परंतु यमुना नदी जी आहे ती म्हणली हो. आता तिला असं वाटलं की सीतामाई आहे आणि रामचंद्रांचे वडील आहे, ती खोटंच सांगते की हो दशरथांनी पिंड ग्रहण केला. ठीक आहे, कावळ्याला विचारतात ते काय रे पिंड माझ्या वडिला, हो म्हणलं. तर त्यांना धाक असं की खोटं का, म्हणजे हिला दुःख कसं द्यायचं. मिळाला मिळाला मिळाला. म्हणले गाईला गोग्रास द्यावा लागतो पिंड दिल्यानंतर, गाईचा मान आहे. गाय म्हणते हो 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 मिळालं मिळालं, सगळे सांगतात. तर मग शेवटी प्रभू रामचंद्र आहेत ते अंतर म्हणजे ओळखतात ते की नाही खरं, म्हणजे वाळू दिली हातामध्ये. आणि मग त्यांनी हे शाप दिलेले की कावळ्याला तू खोटं बोलला, तुला एकच आक्षा आहे. यमुनेला शाप दिला की जिथं तू बसलीस तिथल्या तिथं तू नाहीशी होशील. म्हणून यमुना नदी मध्यभागी आहे ना, गया प्रयागला आपण गेलो ना, प्रयागला झालेला प्रसंग आहे हा. तिथं कोरडी यमुना. काय विशेष आहे बघा ना, म्हणजे किती देवांचं सामर्थ्य आहे. तिथं आपण ज्यावेळेला श्राद्ध करतो ना, वाळू उकरून पाणी काढावं लागतं आणि तो श्राद्ध विधी करावा लागतो. जमिनी खालून यमुना. तिथं गयेच्या अगोदर यमुना दिसती आणि गया संपल्यानंतर पुन्हा प्रवाह दिसतो, पण मधला पट्टा जो आहे ना तो कोरडी ठणठणीत असते ती. आणि मग तिथं जाऊन लोक श्राद्ध करतात गयेला, कारण रामाने तिथं केलंय. आणि तिथं गेल्यावर तुम्ही जर म्हणाल ना यमुना यमुना कुठं आहे, ती वरून नाही दिसणार, ती खालून दिसेल. उकरायचं फार थोडं की पाणी काढायचं आणि विधी काय तो करायचा. गाईला पण शाप दिला की तू तुझ्या मुखाने खोटं बोलली, तुझ्या मुखाचं कोणी दर्शन, म्हणजे तुला कोणी तुझं म्हणजे शाप तर देताना असाच दिलाय की तुझं कोणी दर्शन घेणार नाही, इतके दिवस तुझं महात्म्य होतं, तुझं काही महात्म्य राहणार नाही. हे सगळे नंतर रडले की आमच्याकडनं आम्ही खोटं बोललो, ही गोष्ट खरी, पण आम्ही जे बोललो त्यामध्ये आमचा स्वार्थ काही नव्हता.
की यांना दुःख होऊ नये सीतामाईला, म्हणून आम्ही आपलं सांगितलं. आणि ही गोष्ट सत्य आहे की हात आला होता, हे काही खोटं नाही. आणि वाळू मात्र पिंड द्यायच्या ऐवजी वाळू दिली, आणि आम्ही मात्र सांगितलं पिंड दिला. मग हे उशाप दिलेत की कावळ्याची सदैव म्हणजे त्याच्यावरती निंदा होती, टीका होती, पण ह्या 15 दिवसात त्याचं महात्म्य खूप राहील. गाय रडू लागली की अरे मी एवढी गोमाता मला सगळ्यांनी, आणि तू तर आता असा शाप दिलाय, माझी काय किंमत राहणार या पृथ्वी तलावर. मग तिला सांगितलं तुझं दर्शन घेतील पण शेपटीकडून, तोंडाकडून गायीचं दर्शन कधी. तिला नमस्कार जो आहे ना तो शेपटी डोळ्याला लावली जाते, शेपटीला वंदन केलं जातं. गाईला तर यमुनेला सांगितलं तुझी पूर्ण नष्ट किंवा तू दिसणार नाही असं म्हटलं होतं, फक्त एवढ्या तीर्थापुरती तू अदृश्य होती, बाकी तू तुझ्या नेहमीप्रमाणे तुझं जे काय आहे ना ते पुढं धावणं जे आहे ते चालू राहील. तर कावळ्याला ही दिव्य दृष्टी आहे रामाने त्याला दिलेल्या वराप्रमाणे, की त्याने नाही का त्याला हे आत्मे दिसतात, आणि हे सत्य आहे की त्याला ते बरोबर कळतं है ना, आणि तो त्याप्रमाणे ते पिंड तिथं पोहोचवतो. म्हणून रोज नाही जमलं निदान अमावस्येला काहीतरी कावळ्याला ठेवत जावं, की अमावस्या आली ना एक छोटा वेगळा वाटीमध्ये भात लावावा, आणि त्याची मूठ थापून आहे ना वरती स्लॅबवर वगैरे जिथं कावळे येण्यासारखं आहेत तिथं ठेवून टाकायचं. थोडंसं तूप थोडं टाकायचं वर, बाकी काही त्यांना. भात हा पूर्ण अन्न आहे, त्यामुळं भात एकादशीला भात चालत नाही. याचं कारण का, तर ते पूर्ण अन्न आहे. ते घेतलं म्हणजे तर अगदीच एकादशीपासून आपण दूर गेलो. ज्याला एकादशी तब्येतीमुळं जमत नाही त्यांनी संतांनी आपल्या मार्ग दिलाय की तुम्ही जीवू शकता, फक्त काय करू नका, मग भात खाऊ नका. कारण भात खाल्ला म्हणजे आपण पूर्ण अन्न घे, म्हणजे आपण अन्नच घे, पण बाकीच्या अन्नांना तेवढं महत्व नाहीये जे भाताला आहे. म्हणून पिंड जो आहे तो भाताचा आहे, लक्षात की नाही. ते द्या झालं तरी सुद्धा ते तृप्त होतं. ह्याला अमावस्येला ठेवल्यानंतर 12च्या पितरांचा काळ आहे तो है ना, ऐन मध्यान्ह काळी ते येतात, तर त्या ह्याला ठेवायचा की होईल ते, म्हणजे पितरांना मिळाल्यासारखं होईल. आणि कावळे त्याच वेळेला येईल असं नाही, जेव्हा येईल त्याला भूक लागेल तसं तो येईल आणि घेईल. नाहीच घेतलं तर वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, की अरे बापरे 1 तास झालं एकही येत नाही कावळा, न येऊ द्या. याचा अर्थ आत्ता त्यांना पितरांना भूक नाहीये, जेव्हा पाहिजे त्याला ते बरोबर घेतील. लक्षात की नाही. आपलं काम आहे देणं, खायचं की नाही ते त्यांचं मनावर आहे. त्यामुळे ह्या चिंता करत बसायचं नाही की 2 हे अमावस्या अशाच गेल्या, एकही कावळा नाही त्याला एवढे बसतात आणि आज मात्र नेमकं नाही. नसू द्या ना. ज्या वेळेला त्या आत्म्याला असं वाटेल की आता क्षुधा आहे, आता तृष्णा आहे, भूक आहे, तहान आहे, येतील आणि घेतील. पण तुम्ही ठेवलंच नाही तर ते नुसते गिरट्या घालून जातील की काहीच नाही मिळालं. तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा की हा जो विधी आहे किंवा हे जे 15 दिवस आहेत ते आपल्या संपूर्ण वर्ष काळातले सगळ्यात महत्वाचे दिवस. समज, हे पर्याय आपण जे काढलेले ते काहीच न करण्यापेक्षा पर्याय ठीक आहे की गुरुजी आले, त्यांनी दूध केळं घेतली, काय दक्षिणा घेतली, गेले, की काहीच नव्हतं करत, त्याच्यापेक्षा त्यांचं स्मरण तरी केलं आणि दिलं. पण खरं म्हणजे सविधी सशास्त्र श्राद्ध हा फार महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे जर पितर असंतुष्ट राहिले, कारण तुम्हाला मी एक सांगतो की तुम्ही असं मनात आणत की आपलेच पितर असून ते कसे आपल्याला त्रास देतील. आता माझेच वडील, माझेच आजोबा, माझेच पणजोबा, ते कसं. पितर हे काय असतं, पितर हे काय असतं, आत्मा असतो. आणि त्या आत्म्याला शरीर नाहीये, आत्मा ही एक इच्छा राहिलेली असते. त्यामुळे फक्त तुमचं पितर ही त्यांची राहिलेली इच्छा आहे. त्यामुळे त्यांना हे कळत नाही की हा माझाच मुलगा आहे, ह्याला त्रास द्यायचा नाही, ही माझीच मुलगी, ती फक्त वासना आहे. आणि वासनेला तुझं माझं काय, त्यांना फक्त वासनेची पूर्ती एवढं कळतं. लक्षात आलं की नाही. आणि म्हणून पितृदोष
आपल्याला जे वाटतं की हे कसं काय ज्योतिषी सांगतात की पितरांचा दोष आहे, पितरांचा दोष आहे, आणि मग आमचेच पितर असे वागायला लागले तर बाकीच्यांचे तर बघायलाच नको. हे तर खुद्द आमचे आजोबा आहे, हे तर खुद्द आमचे पणजोबा आहेत, आणि तरी घरात सारखा आजारपण चालू आहे, तरी घरामध्ये सारखी भांडणं चालू आहे, तरी घरामध्ये अस्वस्थता आहे, तरी धान्य पुरत नाही, तरी पैसा पुरत नाही. आणि मग असे कसे आमचे पूर्वज, आणि ते जर असं वागत असतील तर आम्ही कशाला त्यांना देऊ. अरे तू देत नाही म्हणून तर असं होतंय. लक्षात आलं की नाही. तर पितर म्हणजे त्यांच्या असलेल्या अतृप्त वासना रूपी आत्मे असतात. त्यांना तुझं माझं काही कळत नाही, त्यांना फक्त आपली वासना पूर्ण करणं एवढं समजत असतं. आणि त्यामुळे नाही का त्यांचे ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ती करणं, ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला त्यांचं यथाविधी श्राद्ध करावं लागेल. तर ते आता खूपशा गावांमध्ये पुरोहित मिळणं अवघड होऊन नाही माणसं मिळत. ते नेमकं शास्त्र जाणणारे माहितगार गुरुजी भेटायला पाहिजे. खूप अडचणी येतात. जुन्या काळी ठीक आहे हे व्यवसाय होते आणि त्याप्रमाणे लोक तेवढे श्रद्धावान लोक होते आणि ते खरंच प्रामाणिकपणे तसे विधी करत. पण आता काहीच नाही झालं तर जे उपलब्ध आहेत त्या गुरुजींच्या तोंडून आपण जे काय ते संकल्प सांगतील तेवढा सोडावा. आणि जे आपल्याला शक्य आहे, गुरुजी जर म्हणले मला वेळ नाही मी ते पिंडदान ते बाबा हे नाही जमणार ना, 2-2 तास एकाच घरात घालवायला लागलो, इथं वेळ लोक आहेत माझ्याकडे अजून, दर एवढ्या तिथीला 15 लोक आहेत गावातले, ह्या तिथीला 20 लोक आहेत गावातले, मग मी 10 मिनिटच येणार. येऊ द्या, त्यांना संकल्प करू द्या. आपण जेव्हा स्वयंपाक करू तेव्हा आपल्या हाताने आपल्याला त्यांची नावं माहिती, नावं माहीत नसली तरी तिघांना आजोबा एवढं नातं तर माहिती आहे. हां बस, वडील आजोबा पणजोबा तिघांचं नात्याचं नाव घ्या आणि सांगा की बा हे मी कोण नाहीये, तर मला जेवढं काय शक्य होतं तेवढं पण हे मी श्रद्धेने तुम्हाला अर्पण केलं, तुम्ही ते घ्या, बस झालं. अडचण काही नाही. पण काहीच करायचं नाही असं जर आपण सुरू केलं की काय नसतं हो, ते सगळं थोथांड आहे, अमुक आहे तमुक आहे, तर तसं नसतं. तर ते जे आहेत ना त्या गोष्टी ज्या आहेत त्या मग आपल्याला पुढं काही ना काहीतरी आडी अडचणी निर्माण करतात. तर त्यापेक्षा आपण त्यांना वेळच्या यायला, त्यांचा हक्क आहे, त्यांनी आपल्याला ह्या भूतलावर आणलंय, त्यामुळे त्यांचा हक्क आहे की आपल्याकडनं अपेक्षा करणं. आपण आपल्या मुलांकडनं नाही का करत, आपली मुलं त्यांच्या मुलांकडनं नाही का करणार. आज देहाने नसले तरी त्यांचा आपल्यावर हक्क आहे. हे आपण करतो म्हणजे उपकार नाही आहेत त्यांच्यावर, हे त्यांचं ऋण आहे, ते फेडतोय आपण. त्या भावनेने द्या की तुमच्याकडसाठी खरं म्हणजे करायला पाहिजे खूप, पण माझ्याच्याने होत नाही किंवा मला ते शास्त्र माहीत नाही, मला जेवढं माहिती त्याप्रमाणे मी हे केलंय, आणि त्या भक्तिभावाने अर्पण करा. म्हणजे आपल्याला असलेले दोष आहेत ना ते नाहीसे होतील आणि त्याचं फळ आपल्याला पुढचे ज्या 11 एकादशा सुखानं काढायच्यात, ते ही एकादशी, इंदिरा एकादशी ज्या पितरांसाठी, तो पक्ष 15वडा आपण व्यवस्थित पार पाडला पाहिजे. लक्षात आलं की जसं आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे. तर आपण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपण ठरवूया की ह्या दिवसांमध्ये ज्या वेळेला आपल्याला शक्य होईल, हे 15 दिवस नाही झाले का, अष्टमी ते अमावस्या किंवा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेवढे 6 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, जे काय सांगितलंय तसं वर्षभर रोज आपण पिंड ठेवायला पाहिजे. पण निदान 15 दिवस, हे नाही 15, 8 दिवस, अष्टमी ते अमावस्या त्याला दिलेले आहेत त्यांनी हे पर्याय. त्रयोदशी ते अमावस्या जे पण त्यांना द्या, म्हणजे त्यांची आठवण ठेवा, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तर ते आपण जर पार पाडलं तर आपल्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एक प्रकारची शांतता, एक प्रकारचं सुख समाधान, काय फार आपल्याला द्यायचं नाही, त्याला लाख रुपये खर्च नाही, पण ते जर आपण केलं श्रद्धेने तर त्याची फळं आपल्याला मिळतील. मुख्य सगळ्यात मोठं फळ इंद्रसेन राजाला जसं मिळालं की त्याचे पितर यमलोकातून स्वर्गलोकात पोहोचले. कारण तिथल्या यातना आपण आपल्यामुळे त्यांना यातना भोगाव्या लागल्या समजा, तर आपल्याला दुःखच आहे ना, ते आहे ना, आपल्याकडनं ते अयोग्यच कर्म घडलं, मग त्याचं फळ या ना त्या रूपाने आपल्याला मिळेल.
म्हणून जे आपल्या डोळ्यांना दिसत आहेत त्यांच्यासाठी जसं आपण राबतो, कष्ट करतो आणि त्यांना सुख समाधान देण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे जे आता दृष्टीआड आहे अशा पितरांसाठी पण असलेलं आपलं जे ऋण आहे ते सुद्धा आपण काय केलं पाहिजे, पूर्ण करायला पाहिजे. तर आज आपण ह्या इंदिरा एकादशीच्या निमित्ताने हा निश्चय करू की त्यांचं स्मरण आणि पितरांचं स्मरण करणं हा देवांच्या खालोखाल त्यांना मान आहे. तर रोज आपण उठल्यानंतर सुद्धा प्रार्थना त्यांना करू शकतो की तुम्ही मला पूर्ण शांतता लाभू द्या, तुम्हाला उत्तम गती, सद्गती हा शब्द वापरलाय है ना. ही गती आहे 84 लक्ष योनींची, ह्याच्यातून बाहेर सुखासुखी पडणं इतकं सोपं नाही. तर ती गती तुम्हाला चांगली गती लाभू द्या. तर त्या नाहीतर इथं होते तेव्हाही आडी अडचणी काढल्या आणि नंतरही त्यांना यातना भोगाव्या लागल्या, म्हणजे काय त्या आत्म्याला सौख्यच नाही. तर रोज काय पितृस्तोत्र आहेत, श्लोक आहेत त्यांचे, पितरांसाठीची सूक्त आहेत है ना. सगळं गरुड पुराण जे आहे ना ते याच्यावरच आहे संपूर्ण मोठं अशा प्रकारे. त्यात अनेक विधी सांगितलेत, अनेक स्तोत्र सांगितलेत, अनेक मंत्र सांगितलेत त्यांच्या तृप्तीसाठी. आपल्याला तर काय मंत्र येत नाही, आपल्याला ती सूक्त माहिती नाही, नसू द्या, नुसती त्यांची आठवण काढा रोज. सकाळी उठल्यावर काय वेळ लागतं, आपल्या वडिलांचं स्मरण करा, आईचं स्मरण करा, तुमच्यामुळे आम्ही ठीक आहोत, सुखात आहोत, तुम्ही आनंदात असावा अशी माझी, तुम्हाला सद्गती प्राप्त व्हावी मी प्रार्थना करतो. एवढं त्यांना आनंद होईल की माझी पिढी, पुढची पिढी माझ्यासाठी प्रार्थना करते. हा आठवण हा फार महत्त्वाचा भाग आहे, कृतज्ञता हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि तो आपण जर केला, नाही वर्षभर जमत मला आठवण ठेव, 15 ह्या दिवसात निदान स्मरण करा, उठल्यावर करा, झोपायच्या आधी करा, दिवसात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, हात जोडून करा, मनातल्या मनात करा, पण त्यांचं स्मरण करा. कारण हा पक्ष 15 हा त्यांचं स्मरण करण्यासाठी. तेवढं जर केलं तर आपल्याला त्याची नक्की चांगली फळं मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि चांगली फळं तर आहे, पण आपलं सुद्धा कर्तव्य आपण पार पाडायला पाहिजे. फळं लांबची गोष्ट आहे, परंतु आपलं कर्तव्यपूर्तीचा एक आपल्याला आनंद मिळेल की बाबा मी त्यांचं रोज स्मरण करतो. आणि आहेत आपण पुढं सुद्धा नंतर पुढच्या वेळेला लक्षात ठेवू की एखादं पितरांसाठी असलेलं स्तोत्र जे आहे, जसं तुम्ही अनेक स्तोत्र शिकलाय तसं पितृस्तोत्र आपण ते स्तोत्र काय छोटे असतात, ती जर आपण अगोदर काही दिवस जर प्रॅक्टिस केली आणि ह्या 15 दिवसात जर रोज सातत्याने म्हणले, 2-3 मिनिटाचे असतात. नुसते श्लोक म्हणजे मंत्र सुद्धा आहेत, एवढं मोठं स्तोत्र 8-9 श्लोक तुम्हाला नसतील होत ना वेळ, पण ते मंत्राचा प्रॉब्लेम म्हणजे त्याचे चढ उतार आपल्याला, त्याला आरोह अवरोह असतात मंत्राला है ना, त्या पद्धतीनं त्याचे उच्चार व्हायला पाहिजे. स्तोत्राचं तसं काही नाही, आपण नुसतं म्हणू शकतो आणि कुणी म्हणू शकतो, ज्याला पाठ आहे तो, नसेल वाचून म्हणा, काय अडचण नाही, पण ते म्हटलं ना तर होईल. तर आपण ते सुद्धा एखादं स्तोत्र त्याच्यामध्ये त्यांच्या संतुष्टीसाठी आपण पुढे शिकूया आणि त्याचाही तुम्हाला त्याचा उपयोग होईल. तर आज आपण इथं तुम्ही एवढं आलेला आहे, खरं पावसामुळं नाही का थोडंसं वाटत होती भीती, पाऊस नेमका संध्याकाळी येतो, तर तुम्ही आला पण तरी सुद्धा आणि 4 शब्द तुम्ही ऐकले आणि त्या निमित्ताने आपण हे ऐकत असताना सुद्धा न कळत आपल्याला पितरांची आठवण झालीच ना आहे ना, की अरे खरंच राहा, की आठवून पहा आपल्या वडिलांचा, आईचा, जे नाही आहेत ते आई वडील हयात असतील तर तुमची, मी मागाशी सांगितलं तुमची जबाबदारीच नाही येत, मग काही ते मग वडिलांनी करायला पाहिजे. पण वडील आई जे काही नाही आहेत आपल्या आत्ता पितर नाही आहेत आणि म्हणजे जे पितृलोकात आहेत, तर त्यांचं स्मरण झालं ना तरी आजच्या एकादशीचं आपण काहीतरी सार्थक केल्यासारखं. 1-2 मिनिटं त्यांचे चेहरे आठवा. काहींनी आजोबांना पाहिलं, पणजोबा तर फार अवघड आहे, फार थोडे लोक असतात की ज्यांना पणजोबा पाहिलेले आहे, पण असतात, नाही असं नाही, अगदीच नाही असं नाही, पण नसतील आठवत तर स्मरण करा नुसतं त्यांचं की बाबा मला मी काय तुम्हाला पाहिलं नाही, पण तुम्ही होता म्हणून पुढच्या पिढ्या आहेत आणि त्यांनी सुखासमाधानाने इथं काळ काढला, मी तुमचं स्मरण करतो.
भरपूर झालं. लक्षात की शास्त्रांनी तर असं सांगितलंय की ज्याला थोडासा सुद्धा भात सुद्धा देववत नाही, त्यांनी वाळवंटामध्ये जाऊन किंवा अरण्यामध्ये लोकांपासून दूर जाऊन हात वर करून माझी पात्रता नाही म्हणजे माझी ऐपत नाही, मी दिवाळखोर आहे असं सांगा पितरांना, मी तुम्हाला देऊ शकत नाही काही, आणि हात वर करून क्षमा मागा आणि त्यांच्या नावाने ओरडा की मी काय करू मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, अशा अवस्थेमध्ये मी आलोय आता. तरी पितर आशीर्वाद देतील की ह्यानी माझ्या नावाने का होत नाही, परंतु आरडाओरडा केला आणि त्याला जाणीव झाली की माझ्याकडे आता काही नाही, पण मी तुमचं स्मरण न केल्यामुळे ह्या गतीला प्राप्त झालोय, तरी हळूहळू परिस्थिती सुधारेल. लक्षात की म्हणजे किती आपल्या धर्मशास्त्राने बारीक, की काहींची इतकी विपन्न अवस्था असते की त्यांनाच खायला काय नाही, तर अशांना सुद्धा मार्ग दाखवलेला आहे की तुम्ही नका देऊ काय, कारण घरातच काही नाही, तर लांब जाऊन गावाबाहेर जाऊन, कारण ओरडणे आहे ना, ज्याला आता आपण बोंब मारणे असा शब्द वापरतो, तर तो काही शब्द ज्याला आपण सुभद्र असा शब्द नाही, अभद्र शब्द आहे. त्यामुळे तो गावामध्ये नको, लांब जावा आणि गावाबाहेर जाऊन तसं करा. 3 वेळा त्यांचं नाव घेऊन तसं जर तुम्ही केलं आणि त्यांना सांगितलं की बा माझी नाहीच आहे, माझ्याकडे काहीच नाही, तरी सुद्धा ते संतुष्ट होतात की ठीक आहे. पण तुम्ही अजिबात त्यांचं नावच घ्यायचं नाही म्हटल्यानंतर योग्य होत नाही. आणि देवाच्या दयेने आपण करू शकतो, आपण एवढे सगळेजण सुस्थितीत आहोत, तर आपण ते करायला काय हरकत आहे, तर आपण ते करूया. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही हे ऐकलं.